श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. मागील व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टींवर बोललो होतो. आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी आपण कोणत्या गोष्टींमध्ये बदल करायला हवा याबद्दल आपण बोललो होतो. त्यामध्ये आपण नवीन स्किल शिकणे, कम्युनिकेशन स्किल, गोल सेट करणे, त्याचा रिव्ह्यू घेणे, जनरलायझिंग करणे या गोष्टींवर आपण बोललो होतो. आपल्या आयुष्यामध्ये आणखीन काही चेंज घडवणाऱ्या गोष्टींची आपण बोलणार आहोत. तर पुढची गोष्ट म्हणजे मेडिटेशन. आपण आता आधुनिक जगात जगत आहोत. दोघंही वर्किंग असतात, मात्र जबाबदाऱ्या जास्त, वेळ कमी. वेळेअभावी चिडचिड होते. ती होऊ न देता दररोज मेडिटेशन केलं तर माइंड रिलॅक्स होतं. मेडिटेशन हे प्रत्येकाने करायला हवं. त्यासाठी आपल्याला डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. ओंकार प्राणायाम केला तरी उत्तमच. तुम्हाला आठवत असेल तर मराठी शाळेत हे प्रार्थनेनंतर व्हायचे. मेडिटेशनमुळे राग, थकवा, ताण कमी होतं. मन शांत राहते. कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपण सोल्युशन शोधतो. एखादी वेगळी घटना घडली की काय करावे सुचत नाही, डोकं बंद पडल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, असं न होता आपण त्यावर उपाय शोधू लागतो. मैत्रिणींनो, पुढची गोष्ट आहे डेली वर्कआउट. आपल्या शरीराकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. आपण सगळे विचार करतो की आपले माइंड पॉझिटिव्ह राहावे, पण त्यासाठी आपल्या शरीराला पॉझिटिव्ह राहण्यासाठी डेली वर्कआउट करणे देखील तितकंच गरजेचं आहे. रोजचे सकाळी 10 मिनटं वॉक व जेवणानंतर शतपावली केली तरी देखील आपला वर्कआउट होतो. शक्य असेल तर योगा क्लास, जिम किंवा गाण्यावर डान्स देखील करू शकता. आपल्या आवडत्या गाण्यावर डान्स केल्यावर नकळत आपला वर्कआउट होऊन जातो. या सवयी हळूहळू आत्मसात केल्या की ते आपलं रुटीन होऊन जातं. मग आपल्यामध्ये चेंज होतो. आपलं शरीरही फिट राहतं. आपण आपल्यामध्ये चेंज आणायचा आहे. स्वतःशीच ठरवा व स्वतःशीच प्रामाणिक राहून छोटे छोटे प्रयत्न करत राहा. आउटपुट नक्की मिळेल. या सगळ्यामध्ये होतं काय, आपला थकवा कमी होतो, झोप वेळेत होते, फ्रेश वाटतं. फिट असल्यामुळे कायम आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळत राहतात. तर पुढची गोष्ट म्हणजे आपला स्वतःचा कम्फर्ट झोन सोडणे, म्हणजे लिव्ह युअर कम्फर्ट झोन. आपली एक लाईफस्टाईल ठरलेली असते. आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात, पण वेळ अपुरा पडतो. हे आता नाही होणार, ती माझी कुवत नाही, असं न करता त्यासाठी प्रयत्नशील राहा. स्वतःच्या आयुष्यात स्वतःला आव्हान द्या आणि ते पूर्ण करा. म्हणजे एक आत्मविश्वास वाढून सगळ्या गोष्टी अशक्यच्या शक्य होऊन जातात. जसं की आता ही काम मी 1 तासातच कंप्लीट करेल. भलेही ते काम 1.5 तासात होईल, पण नक्कीच कमी वेळेत होऊन जाईल. मी 1 तास अजून लवकर उठेन. मला ड्रॉइंग करायचं आहे. मी वेळेतच ऑफिसला जाईन. लेटमार्क होऊ देणार नाही. स्वतःची स्वतःलाच देऊन पहा. ती नक्कीच पूर्ण होतील आणि तुमचीही ग्रोथ होऊन जाईल. आपला हाच कम्फर्ट झोन सोडला की आपली ग्रोथ होते. आपल्या या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपला सोशल मीडियावर कंट्रोल तर असायलाच हवा. म्हणून पुढचा पॉईंट आहे सोशल मीडिया डिटॉक्स. सोशल मीडिया आपली एनर्जी ड्रेन करत राहतं. कोणत्याही गोष्टींचे फायदे तोटे असतात. इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनमेंट व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर द्वारे पाहू शकता. त्याने तुमचा कोणताही लॉस होणार नाही. पण दिवसभर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवून तो फक्त स्क्रीन स्क्रोल करण्यात घालवला तर दिवसाच्या शेवटी, वेळेच्या शेवटी येतं ते नैराश्य की अरे आपला एवढा वेळ वाया गेला, आणि त्याचा शरीरावर सुद्धा परिणाम दिसतो. डोळे दुखणे, त्यावर ताण येणे, डोके दुखणे, आळसावणे, निगेटिव्ह एनर्जी तयार होणे. मग त्यासाठी आपण टाईम निश्चित करायला हवा व आपला वेळ योग्य कारणी कसा पडेल याकडे थोडंसं लक्ष द्यायला हवं. मैत्रिणींनो, आयुष्य हे आपल्या आनंदासाठी आहे. जरी आपल्याला घर, नोकरी, मूल आणि अपेक्षा यांच्या जबाबदाऱ्या असल्या तरीही त्यांचाच विचार सतत न करता आपल्या हॉबीजही जपल्या पाहिजेत. आत्मिक सुख द्यायचं हे हॉबीज काम करतं. ट्रॅव्हल करणे, खेळ खेळणे, डान्स करणे, वाचन करणे, संगीत ऐकणे, अशा हॉबीज आपण जपल्याच पाहिजेत. तुम्ही जर आपल्याकडे लक्ष दिलं असेल, जेव्हा आपण गाणी लावून आपली कामं करत राहतो तेव्हा आपल्या कामांचा वेग हा आधीपेक्षा कितीतरी पटीने वाढलेला असतो. बुक्स हे मेंटॉर्स असतात. हे थोडं आपल्याला बोर वाटू शकतं, पण त्याद्वारे आपल्याला खूप नवीन गोष्टी कळतात. नाण्याच्या अनेक बाजू किंवा एकाच गोष्टींच्या अनेक बाजू कळतात. आपल्या विचारांमध्ये भर पडते, ज्ञान वाढतं. पुस्तक हे आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात.
आणि ते आपले सायलंट मेंटॉर म्हणून काम करत राहतात. रीडिंग केल्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो. आपल्या मराठीत म्हणच आहे, वाचाल तरच वाचाल. तर मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. थोडे थोडे छोटे छोटे बदल आपल्यामध्ये करत राहा. आपल्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होतात. चला तर मग हे चेंजेस आपल्यात आणूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.